हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला आरी वर्क करण्यासाठी जी नीडल्स वापरतो ती कशी फास्ट यूज करता येईल आणि कशी ग्रिप पकडते आणि काय काय प्रॉब्लेम्स असतात ते सांगते. नमस्कार, मी प्रियंका नरळे, रॉयल रिच कोचिंग क्लासची ओनर. तर ही जी आहे ना, ती एक तारी नीडल आहे, म्हणजे ही मणी यूज करतो ती आहे. आता बऱ्याच वेळा जे नवीन असतात ना, त्यांना कळत नाही की ग्रिप कशी पकडते. ही तर चालवायची तशीच, ह्याला काय धागा गुंडाळायचा आहे. म्हणजे जरी धागा गुंडाळला तर काय प्रॉब्लेम येतो किंवा फरक काय पडतो, हे काय म्हणजे त्यांना नक्कीच लक्षात येत नाही. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही ही स्टीलची सुई सुरुवातीला वापरून बघा. एक 2-3 दिवस वापरल्यानंतर मी जी ट्रिक सांगते ते वापरा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय फरक पडतो. तर ही जी एकतारी सुई आहे ना, तिला मी काय केलं आहे, पूर्ण फॅब्रिक ग्लू लावून घेतला आहे आणि हा जो आहे तो डोली धागा आहे. तर ती मी पूर्ण त्याला मी लावून घेतलेलं आहे. लावून घेऊन अशी फिरवायची, म्हणजे ग्लू एकदम सेट होतो. तर ह्यानं काय होतं की आपलं काम फास्ट होतं. म्हणजे चेन स्टिचची सुई असू द्या किंवा मण्यांची सुई असू द्या, ही 2 तारी सुई आहे. तर मण्यांची सुई असू द्या, त्यानं आपल्याला काय होतं, हाताला ग्रिप पकडते. म्हणजे जर स्टील जर आपल्या हाताला दोन्ही अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला आपल्याला त्यांनाच वापरतो ना, मग ते जर वापरताना पाणी वगैरे सुटतं आणि फास्ट चालत नाही. त्यामुळं जर धागा पकडला ना, तर ह्यानं खूप छान अशी ग्रिप पकडते आणि फास्ट काम व्हायला मदत होते. तर अशाच पद्धतीने मी हे दोन्हीही नीडल्सला करून घेतलेले आहे. आपल्याकडे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास अवेलेबल आहे. सो तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर मेसेज करा. बेसिक टू ॲडव्हान्स क्लास ऑनलाईन ऑफलाईन आहे. ऑफलाईन आहे सांगलीमध्ये, ऑनलाईन तुम्हाला घर बसून ह्या पूर्ण क्लास जॉईन करता येणार आहे. अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स मी सांगते, नॉलेज देते आणि प्लस सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. सो DM करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.